हाय सर्वजण कशा आहात? आणि ग्रॅज्युएशन डेसाठी हा ड्रेस कोड होता. सर्व टीचर्सने असाच घालायचा होता असं ठरलं होतं. हाच कलर आणि हाच ड्रेस कोड. आणि नंतर मी मुलांसाठी असं आम्ही तयार केलं होतं ग्रॅज्युएशन डेला देण्यासाठी एक पेन्सिल, चॉकलेट आणि स्माइली. त्याच्यानंतर मी स्कूलमध्ये मुलांचे पेपर्स चेकिंगचं काम सुरू होतं. सर्व पेपर चेक केले. सर्व डेट वगैरे व्यवस्थित टाकाव्या लागतात. नंतर उसाचा रस, येताना उसाचा रस घेतला. माझ्या मुलासाठी पण पार्सल आणला, हजबंडसाठी पण पार्सल आणला. उसाचा रस मला खूप आवडतो. शाळेतून येताना प्यावासाच वाटतो. कधी कधी पिते, ऑटोवाला जर थांबला तर. आणि नंतर मी असं बॉक्समध्ये हे टाकून घेतलं सगळ्या. आणि त्यानंतर मी रात्री पावभाजी केली, झटपट पावभाजी कुकरमध्ये. कांदा वगैरे कट करून घेतला, गॅसवर कुकर ठेवलं, तेल टाकून घेतलं, त्याच्यामध्ये सर्व कांदा टोमॅटो कट करून टाकला. आणि आलू वगैरे धुवून घेतले, आलू कट करून घेतले. आणि आलूचं कव्हर काढायचंच चुकून माझ्या याच्याने कचऱ्यात गेलं होतं, त्याच्यामुळे माझ्याकडं आलूचं कव्हर काढता येत नव्हते. मग मिस्टर मला हेल्प करत होते, आलूचे कव्हर काढून देत होते. कारण का कव्हर त्या पिलरने खूप इझी होतं, पण असं चाकूने काढायला खूप हार्ड जात होतं. पण केलं मी तसंच. आणि नंतर मी कधीही जी फुलगोबी असते ना ती पाण्यात उकळून घेते, कारण का त्याच्यात आळ्या असतात म्हणून. मग नंतर कॅप्सिकम खिसून घेतली आणि हे सर्व मी कुकरमध्ये टाकते. पावभाजी मसाला टाकायचा, झाली पावभाजी तयार. आणि बीटरूटही टाकते, कारण का बीटरूट हे हेल्दी असतं HB वाढण्यासाठी. आणि माझा मुलगा तसा खात नाही आणि मलाही तसं खायला आवडत नाही, म्हणून मी त्याच्यामध्येच टाकते. आणि नंतर हे परत पूर्ण निघालं होतं, हे चॉकलेट्स वगैरे सर्व वेगळे झाले. मग घरी येऊन मी परत ते सर्व प्रत्येकाला चिटकवले आणि ग्रॅज्युएशन डेसाठी झाले तयार.